नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 22 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय त्रिभुवन सुंदरी आदिमाय वाग्देविके कविमांदू सररत्न हृदये तुझवीणरिता ठाव पाहे नसे माये सर्वथा तरी बैसून माझी जिव्हा अग्री ग्रंथ पाववा शेवटावरी तरीच धन्य संसारी नाही तरी वृथा वैखरी माझी हे. का श्रोते भाविक जन येथींचे ग्राहिक कोण कोण तयाने लाधले कोण इतराला जिरवाणे अभागिया मलमास अति पावन लक्ष्मीनारायण संवाद पूर्ण भावे ऐकताच श्रवण तो पावे सदन मोक्षाचे. श्रीरुवाच दामोदर दया सिंधो वद दान फलाफलम मलिम लूचे विशेषेण कै कै किम किम फलम व्रतम. लक्ष्मी वदेहो दामोदरा दया सिंधो परमउदारा दान महात्माची प्रकारा वदा साचार स्वामिया कवण दान कवण पुण्य जोडे सार्थकता कैसेची घडे हे वगळाले फळ निवाडे सांगावे रोकडे स्वामिया. श्री विष्णुर्वाच पशृणु सुंदरी वक्ष्यामि लोकानुग्रहे तवे प्रविधानन्तु दानानां फलानि मलमासकम्. ऐक भामिनी चतुर्देख तुझे बोल तव परोपकारक तरी दान फळ वेगळाले ऐक या मलमासा निकेवधारी. सुवर्णदान शक्तीनुसार द्विजा ते देतिजे देणार तयावरी तुष्टे मी सर्वेश्वर करी परिहार दरिद्राचा तया ते दरिद्राची व्यथा होऊ नेदी मी सर्वथा अंतिपाववी मोक्षपंथा नवे अन्यथा हे वाणी. आता रौप्यदानाचे फळ तेही ऐक हो सकळ तेणे तुष्टे जाश्वनीळ आणि सकळ पितृ व्याजे. रजत श्रद्धयोपेतो द्विजेभ्यो वित्तरत्यणु पीतरस्तस्य संतुष्टा भवन्ति निखिलेष्टदाः. आता मुक्ताफळे आणि पोवळी तेही ऐक सांगतो बाळी तयाची फळे वेगळाली परिसौ तू ते जाणपा. पोवळी अर्पिता पावे मुक्ती मुक्ता फळे लाभे मुक्ती एव मुक्ती आणि सुक्ती लाभरी ती जाणपा. कास्यपात्र अथवा ताम्रपात्र विप्राते अर्चिता विचित्र तरी भवानी सहित पंचवक्र कृपा करी तयावरी. वस्त्रदाने संतुष्टे चंद्र अपूपदाने पाप संहार अन्नदाने सर्वेश्वर तुष्टमान सर्वदा. उदकदान करिता जाण संतुष्टमान तया वरुण तयाने प्राप्त करी जीवन होय अन्न वृद्धिते. अन्नदान सर्वात सार चाले सकळ व्यापार क्षणभरी अन्न नसले जर केवी व्यापार चालू शके. आता उपानह दान देता यमतुष्टमान तयावरुता पदर्थी भगवंत वचनार्था आणा सर्वदा मानसी. उपानह दान देता ब्राह्मणाते मार्गी यमते सुख तयाते अश्वदिदलिया दानाते अश्वरूढ स्वर्गी जाय. भुकेलिया अन्नदान तृषार्थी उदकपान देता स्वर्गी सुख संपन्न यमराव नेतसे तयाते. मार्गी जाता ठाई अन्न उदक पुरवी सर्वही यमलोकी तयाते पाही पुरवी सर्वही अन्नोदक. प्राणी निर्वतली यावरी द्वादश दिन लागती मार्गावरी चालता ते यातना भारी ते गरुड प्राणी वर्णिलीसे. म्हणून येथे जे अर्पावे तेची तेथे लागे पावावे दिदल्या विण तो न पावे हा निर्धार जाणीजे. दत्तमुपतिष्ठतु ऐसा तो वेद बोलतू दिदल्या विण नवे प्राप्तू स्वये बोलतू जनार्दन. घृताचे दान विप्रलागी देता सूर्य संतुष्टमान तयावरता नसे तापज्वराची वार्ता अन्न शांतता तो करी. तिलपात्रा प्रदानेन रुद्रलोके महीयते ताम्रवाप ताम्रपात्र वा यो ददाती मलीम लुचे. तिळपात्र दान करी जो नर स्वर्गी सुखावती पीतर
न बाधितया शनेश्वर पावे सत्वर रुद्र कैलासा कमंडलू तोय ताम्रपात्री देता भावार्थे विप्राप्रती तेणे तुष्टमान वरुण भूपती नेत्रतया प्रतिवरुण लोका तेथे बहुत सौख्य तया जना काही एक नसे यातना दाम्पत्या ते करिता वस्त्रदाना कैलास भुवना तो पावे घृतदानात् परं दानं पृथ्वीं नैव्य विद्यते सप्तधान्यद्विजे देयं सह दक्षिणया शुभे सप्तधान्यार्पित द्विजाते तेणे पूजले सप्त ऋषिते अरुंधुती सहितया ते दंपत्य पूजा घडली पै ऐसे नाना दानाचे प्रकार सांगता वाढो पाहे विस्तार परिकिंचित गोदाना ते तत्पर होऊन कथा विस्तारिजे आणि काठवले मजलागोनी सचिद्र नरसे दानी 3 दशक विप्रा लागोनी प्रतिदिनी अर्पावे संपूर्ण जयान घडे एक मास तरी सायासे अर्पी 5 परवास द्वादशी पौर्णिमा अमावस्येस व्यतिपात आणि वैधृती ही मुख्य पर्वे बोलिजे मागे तू ते निवेळिले कमळजे हे मुख्य आवडीचे खाद्य माझे तेणे संतुष्टे मी तयावरी आता गोदान केलियाचा प्रकार सांगतो ऐका सविस्तर पूर्वी दक्षिणे समही स्मृतिनगर असो थोर प्रसिद्ध बाई 4 वर्ण सभोग साधन शास्त्रधारी वर्णती जन नित्याचरती दानपुण्य वेदाध्ययन विप्र करीती आधी व्याधी दारिद्र पाही नगरी धुंडिता न दिसे काही अपमृत्यूची वार्ता नाही जन सर्वही आनंदमय प्रभुते तिचा धार्मिक करत पुत्र ऐसी प्रजा पाळित लाच नगे न्याय करीत तोची धन्य भूपती असो ऐसा त्या नगरीचा महिमा तेथील विप्रयक द्विजशर्मा वेगळा जो कर्म अकर्मा चालवी नेमशास्त्राधारे घरी सदा अग्निहोत्र कांताभामिनी सुपात्र पोटी नाही पुत्र कलव भिक्षाने गात्र संरक्षितसे ऐसा तो सत्पात्र विप्रराणा प्रसंगी अतिता आलिया जाणा गृही निपजेल जे अन्न तया लागून अर्पितसे ऐसे करिता बहुत काळवरी तो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी फिरत फिरत तया नगरी येऊनिया राहिला परिमध्यान्न काळीची वेळा पोटा पाहिजे अन्नाचा गोळा म्हणून या शोधित चालिला ग्रामा माझी ते समयी तव पुसतसे ग्रामस्थासी कोण अन्यार्पी प्रांतस्थासी तया नेग्र दाखविता त्यासी द्विजशर्म्यासी भेटला म्हणे मध्यान्न समयी क्षुधित समयी पातलो मी अतित ऐसी ऐकतांची विप्रमात आला धावत द्विजशर्मा बद्ध हस्ते नमिला ब्राह्मण एरु काय बोले वचन तोची लोक अवधारा पूर्ण काय वचन बोलिला विप्र उवाच क्षुधानलयेन तप्तानां विषवत्स कलार्चना अन्नाद्योषध मात्राणां दाता वश्यं भवेदुना म्हणे क्षुधानळे तप्तदेही विषवत वाटे उपचार सर्वही तरी अन्न औषधाते दाता होई आहे किंवा नाही दाता तयावदे तथास्तु म्हणून आसनी वैसविला भोजन देऊनी तृप्त केला मग स्वागत पुसता झाला कोठून आला परिवार केवता एरू म्हणे तीर्थभ्रमण करीत स्वयमी एकला फिरत माता पिता बंधू दुहिताप्त पुत्रना कांता मजलागी जरी माते अपंगाल ग्रही तरी सेवा करून मीराही कदा वंचनार्थ करून देही अंतरनेदी विप्रराया जाणून निर्मळ अंतरी म्हणे स्वस्थ राहे माझे घरी काही न सांगे चाकरी पुत्रा परी वर्तावे ठेवून घेतला तया लागून नाम तयाचे नारायण सेवा करीन कंटाळे मन पडिले कार्य संपादी आधीच तीर्थवासी पवित्र तवरी ब्राह्मण तो अग्निहोत्र निक्कपटे सेवा चित्रविचित्र सेवी गात्र तयाचे ऐसे वर्ता बहुकाळावरी तव नवल वर्तले परी विप्र स्त्री होती म्हातारी झाली गरोदरी त्या पुण्ये तव विप्रमणी बहुत हर्षला म्हणे संतान न होते मजला याचा पाय गुण मज लाभला गर्भ राहिला 60 वर्षी ऐसे मानुनिया हर्षास तव गर्भ आले पूर्ण दिवस प्रसूत होता विप्र स्त्रियेचे पुत्र तियेस पै झाला मग तो विप्र आनंदे नाचवडे म्हणे पहा आश्चर्य केवडे आजवरी न पाहिले निवाडे पुत्रमुख जन्मवरी म्हणून बहुत सोहळा करी साहित्य मेळवाया परोपरी परंतु दुसरे कोणी नाही घरी रक्षणद्वारी बैसावया मग नारायण ते म्हणे तेव्हा
द्वारी रक्षण बैसे सदैवा मी जातो पारखे गावा साहित्या लागुनी पह्याता तरी उदयिक पाचवा दिन सटवी पूजा लागे करणे या लागी बैसे सावधान द्वारी रक्षण विप्रवाया ऐसे निवेदुनी तयासी आपण जाय पारखे ग्रामासी मागे द्वारा समीपदेसी बैसे रक्षणासी नारायण रात्र झाली यामिनी दोन तव तो पंचमीचा दिवस लक्षुन देवी येती झाली चालून पुत्रा अक्षरा लागी पहावया सुंदर दैदिप्यमान केवळ परिधान वस्त्र केले सकळ त्वरित निरखून या बाळ माघारे तात्काळ परतली इतके कृत्य तये क्षणी नारायण देखून नयनी हात व पुण्यवंत प्राणी जाहले म्हणून दर्शन मग ती येते पदरी धरिले म्हणे तू कवण पातलीस ये वेळे यक्षिणी की पिशाच वाळे सांग वाहिले मजलागी येरी झिडकावी तया ते दूर होई म्हणे ब्राह्मणा ते काय कारण तुझ पुसावया ते सर परता माघारा येरू म्हणे तू ते सर्वथा जाऊन येदी मी तत्वता तू कवण हे सांग वार्ता मग आली या पंथा जाईजे ऐसा दुराग्रह पाहुनी बोलती झाली ती भामिनी म्हणे तू पुण्यवान म्हणून दर्शन तुझ लागुनी दिधले मी तव यक्षिणी देवी माते म्हणता ती सटवी पुत्राक्षरे आम्ही निरखावी ब्रह्मवरदे करुनिया आता सोडी जाऊ दे माते येरू म्हणे नगडे निरुते काय अक्षर याची या बाळाते हे माते निवेदून सुखी होई ऐकून तयाचे वचन देवी वदे तू काय प्रयोजन जे होणार ते सुखे होतसे जाण ब्रह्माक्षर कोण टाळू शके तव विप्र लागतसे चरणी सांग इतके कृपे करुनी मग आणि कपुसे कहाणी तव ते यक्षिणी बोलत म्हणे हा विप्रकुमार पाही धनधान्य नसे याचे दैवी कांता पुत्र तेही नाही उदर निर्वाह केवता तरी तक्र विक्रय करून चालेल याचे उदर पोषण शतायुषी सेहा पूर्ण मरण अकाळी ऐसे वचन ऐकता ते वेळी येरे नमस्कारुनी बोलविळी मनी म्हणे हे नाथ चंद्रमौळी केवी कुळी पुत्र ऐसा केवढा पवित्र विप्रराणा ऐसा पुत्र तया लागून काय ऐसे संतान होऊन निसंतान परिभले केवढा हर्ष विप्राचे मनी जन्मदारभ्य सोहळा देखुनी प्राण देईला दिकताक्षणी म्हणून मौनी न बोलावे गोष्ट ठेविली जीवीचे जीवी कोणा ते न देवदे काळत्रेयी असो विप्र येऊन स्वग्रही सोहळा संपादिला आनंदे द्वादश दिनी जातकर्म करिता झाला विप्रोत्तम संभ्रमे ठेविले नाम बहुत लळा पुत्रावरी ऐसे लोटले बहुत दिन तो पंचम वर्षी पुत्रनिदान वाढता झाला तो मागुतेन कांता झाली प्रसूती ते समयी कन्ये ते प्रसवली देखून विप्र आनंद मेळी म्हणे कृतकृत्य झालो एकाळी झाले कुळी कन्यापुत्र नारायण हा भाग्य आगळा याचा पायगुण लाभला ऐसे सौख्य मानिता झाला परिचिंता नारायणा मानसी म्हणे आता ही रक्षण पुढती मी बैसेन द्वार दिशे प्रती मागून येता यक्षिणी सती पुसेन तिज प्रती वृत्तांतू ऐसा निश्चय निजमनी केला मागुती गुरु आज्ञेने रक्षण बैसेला तोपाच विधीनी एक यक्षिणी तेच वेळा लक्षुनी तात्काळ प्रकटली अक्षरे निरखुन कन्येचे भाळी निगती झाली ते क्षणी बाळी तव ये रे पदरी दृढ धरिली नमस्कारी भावार्थे म्हणे माते कृपा करून मजसी सांग कन्याक्षरे ती कैसी एरी म्हणे वारंवार कापुससी मूर्ख होसी रे ब्राह्मणा एरू मागुता चरणी लागे कृपा करुनी मजला सांगे आणि न मागे काही आगे जाण शुभांगे यक्षिणी मग बिडेस्तव यक्षिणी पाही बोलती झाली ते समयी म्हणे विवाह तैव दैवी नाही इचिया विप्रवर्या जाणपा माता पिता आप्तवर्ग न करिता इचा संसर्ग ही जार कर्मी विचरोन मार्ग उदर निर्वाह ते करिल त्याहीवरी पूर्णायुषी रोगव्याधी नाही शरीरासी शतवर्षीच्या कर्मासी प्रवर्तती निश्चयेसी जाणपा ऐसे बदवून ते वेळी यक्षिणी देवी गुप्त झाली ऐकोन जीवी तळमळी नारायण विप्र ते वेळा म्हणे आहा देवा हे काय दैवा पुढे नाही उपाय केवढा पवित्र विप्रराय संतानला हे केवी ऐसे असे होणार ते होऊन जात परिकोणा ते न वदेची मात मनीच ठेविलेसे गुप्त साधिकार्यार्थ वरीवरी
ऐसे काही दिवस क्रमिले 7 वर्षी उपनयन केले. पंचवर्षी कन्या रत्न झाले ऐसे उभयतांते. तव द्विज शर्मा पावला निधन कांता करी सहगमन. धन्य ते पतिव्रता सतीरत्न टाकून लहान मुले दोन्ही. असो ऐसे वर्तमान झाले नारायणे उत्तर कार्य सांग केले. म्हणे आता येथे राहता नवे बले आचरती बाळे तीन देखे मी. ऐसा निश्चयी मानसी केला उपरी मास 4 क्रमिता झाला. मग ग्रामवासी जना सकळा निर्भिता झाला कन्यापुत्र. आपण प्रयाण आरंभिले तवती कन्यापुत्र कोल्हाळे. आरडून गळा पडू लागले देखते झाले आबाल वृद्ध. देखून तयांची करुणा अश्रू आले जनाची या नयना. म्हणती हे भगवान जनार्दना ही बाळके केवी जगतील. नाही तया ते पाळिता पोसिता. नाही माता आणि पिता नाही द्रव्याची वार्ता. केवी भगवंता हे केले. ऐसा जनाचा कोल्हाळ टपटपा अश्रू गाळिती सकळ. नारायण हृदयचा कोमळ परी फुटके कपाळ पैयांचे. बाळपणी मेली माता पिता तारुण्यपणी दरिद्रावस्था. त्याही वरी जार कर्म तत्वता जाणून निघता तो झाला. नारायण गेला निघोनी तळमळो लागली बाळे दोन्ही. मग जनसमुदाय आश्वासुनी मुनी पाळ दिनरचनी करताती. परी होणार ते नटळेची निश्चित. कोण टाळू शके ब्रह्मालिखित. ते अनायसे होत जात न चाले तेथे उपाय. नारायण निघून गेल्यावरी एक धेनू असे त्यांचे घरी. तिची सेवा निरंतरी प्रकुमार करीतसे. जाऊन रानात पाही तृण आणि तसे लवलाही. निज करे तिचा पैसा साचवी क्रय विक्रय लावी तक्रांते. भगिनी ते वय 5 वर्षी आपण स्वये 10 वर्षा. परी उदरनिर्वाह परियेसी उभयता सरसी लोटित. कन्या मृत्तिका पात्र घेऊनी उदका आणि तसे प्रतिदिनी. एरू स्वकरे दह्याची कथली घेऊनी दधी मथून करी तक्र. तयाचा विक्रय करून लागेल ते आणून धान्य. ते उभयता पचवून उदरपोषण करीताती. ऐसी लोटली 2 वर्ष तो पुढे प्राप्त झाले व्यसन. कोणी एक सभाग्य वेश्या जाण उतरली येऊन नदी तीरी. समागमे गज अश्वरथ दासदासी ही ते बहुत. स्वये हे स्वरूपवंत अप्सरा भासत इंद्राची. ऐसी ते येता नदी तिरी विप्रकन्या देखिली नेत्री. मृण्मय पात्र घेऊन शिरी तेही घाबरी पाहतसे. कधीच पाहिला नाही समुदाय म्हणून ते उभी राहे. तव वेश्येने लवला हे पाचारिले आपणापै. मग पुसती झाली वर्तमान म्हणे तू कवणाची कोण. स्वरूपे दिसची सुंदर पूर्ण वस्त्र मळीण फाटके. तू ते ऐसी दशा प्राप्त झाली कवणे दुर्जने. तू ते गांजिली वर्तमान सांग मज जवळी. मग ते प्रवाळी बोलित. माये बापे गेली मरून एक बंधू तोही लहान. मी ब्रह्मकुमारी पतिहीन दरिद्रे पूर्ण पिडिलेसे. ऐसे वर्तमान ऐकुनी वेश्या द्रवली अंतःकरणी. मग काय ते एक पदार्थ तिज लागुनी दिदले काढून भक्षावया. पदार्थी बुलली विप्रकुमारी. मग तैसीची बसली रथावरी. वेश्या निघून गेली सत्वरी हे जननेत्री पाहताती. परी कोणी न बोलती बोला म्हणती कन्येचा पांग पिटला. न्यूनता नाही अन्नवस्त्राला पुढे होणाराला कोण पाहे. तो येरीकडे विप्रकुमार ग्रही तृण घेऊनी आला लवलाई. तो भगिनी न देखे ग्रहाच्या ठाई म्हणून पायी चौकडे. भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला हे ठाऊके नसेची तयाला. मग ग्रामवासी पाहिला तयांनी कथिला समाचार. मग अतिक्षीण अंतरी होऊन आठवी श्रीहरी. म्हणे माझी पूर्व दिशा खरी पळा आली ये काळी. माता पितयांचे निदान परी नाही काही धन. आम्ही उभयता बाळे दीन अनाथ होऊन पडलो असो. त्या माझी हा बिघड पाडिला आता कोणी नसे की मजला. ऐसा विलाप करता झाला रडो लागला अट्टाहासे. ऐसे कर्म तया घडोनी आले पुढे काय असे वर्तले ते पाहिजे श्रवण केले म्हणे पुढली प्रसंगी. आता धेनुसेवा फळली कैसी तेही श्रवण करा सावकाशी. मुक्ती झाली त्या उभयतासी ते सावकाश परिजे. इति श्री मलमात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 22तमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. श्री कृष्णार्पणमस्तु.